नमस्कार शेतकरी मित्रांसाठी तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कर्जमाफी संदर्भात। कर्जमाफीची तुम्ही सुद्धा बऱ्याच दिवसापासून ही वाट बघत होता। तर कर्जमाफीमध्ये आता कोण हे पात्र आणि कोण अपात्र असणार आहे, त्याचबरोबर ह्या कर्जमाफीतून कोणाला वगळण्यात आलेले आहे आणि जो निर्णय झाला कर्जमाफी 2 लाखापर्यंत, यामध्ये जे नियम व अटी काय काय समोर आलेले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि कर्जमाफी केव्हा म्हणजे आचारसंहितेमध्ये होणार किंवा नाही होणार ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेती संबंधी किंवा विविध शासनाच्या योजना संबंधी सर्वात अगोदर माहिती ही तुम्हाला ह्या चॅनलवर मिळत असते, त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण पहिला मुद्दा बघूया। यामध्ये जर आपण बघितलं तर कोण अपात्र असणार आहे, त्यामधील महत्त्वाचा मुद्दा जो आहे महाराष्ट्रातील आजी माजी मंत्री तसेच राज्यमंत्री, आमदार खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका, नगरपंचायतीचे आजी माजी नगरसेवक। बघू शकता तुम्ही पहिल्या याच्यात जर बघितलं तर कोण कोण अपात्र असणार आहे। यामध्ये जर बघितलं आपण महाराष्ट्रातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आमदार खासदार, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका, नगरपंचायतीचे आजी माजी नगरसेवक हे यामध्ये अपात्र हे असणार आहे। त्याचबरोबर आपण जर दुसरा नियम बघितला तर दुसरा नियम काय सांगतो, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, जर तुम्ही केंद्राचे किंवा राज्य शासनाचे अधिकारी असाल तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही। एकत्रित जर बघितलं तर एकूण वेतन जर रुपये बघितलं आपण 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार नाही। हा होता दुसरा महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतर जर आपण तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर बघितला, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांच्या अधिकारी व कर्मचारी एका मासिक वेतन रुपये जर त्यांचे 25,000पेक्षा जास्त असेल तर यांना सुद्धा लाडक्या बहीण म्हणजे आपलं कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाहीये। कोण कोण, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण असो किंवा महाराष्ट्र औद्योगिक व महाराष्ट्र एसटी महामंडळ असो, अनुदानित संस्था असो आणि कर्मचारी एका मासिक महिन्याचं जर त्यांचं उत्पन्न हे 25,000पेक्षा जास्त असेल तर यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही। त्याच्यानंतर जर बघितलं आपण चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, शेतीबाह्य उत्पादनातून स्रोतातून जर आयकर भरणारा व्यक्ती असेल, समजा शेतीच्या व्यतिरिक्त तुमचा दुसरा एखादा व्यवसाय चालू असेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जर आयकर भरत असाल तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही। म्हणजे जर आयकर भरणाऱ्या व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही। त्याच्यानंतर जर बघितलं आपण निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्याचे मासिक उत्पन्न बघू शकता 25,000पेक्षा जास्त असेल, परंतु त्याच्यामध्ये एक अट देण्यात आलेली आहे, जर माजी सैनिक वगळून, म्हणजे माजी सैनिक जर असाल तर तुम्हाला भेटेल, परंतु निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्याचे मासिक उत्पन्न 25,000पेक्षा जास्त असेल फक्त माजी सैनिक वगळता तर त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही। त्याच्यानंतरची जर आपण महत्त्वाची अट जर बघितले तर कृषी उत्पन्न बाजार समिती असो, सहकारी साखर कारखाने असो किंवा सहकारी सूतगिरणी असो, नागरी सहकारी बँका असो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असो, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थाचे पदाधिकारी म्हणजेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक महामंडळ अधिकारी व कर्मचारी यांचे जर आपण एकत्रित वेतन जर बघितलं 25,000पेक्षा जर जास्त असेल आणि व्यक्ती जास्त असणारे व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी पात्र असेल, बाकी सर्व हे अपात्र राहणार आहे। तर ह्या होत्या नियम व अटी। तुम्ही जर ह्या नियम व अटीमध्ये बसत असाल, जर तुम्ही जर बसत नसाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, परंतु ह्या अटीमध्ये जर तुम्ही बसले आणि जर तुम्ही समजा या अटीपैकी कोणत्याही एका अटीत बसले तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही। आणि या अटीच्या तुम्ही जर या अटीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।